नमस्कार. सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर आज मतमोजणी होती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा चालू आहे त्याची आज मतमोजणी होती आणि ह्या मतमोजणी जर पाहिलं आपण तर मावळमध्ये एक ना भूतो ना भविष्यती अशा प्रकारचं मतदान सुनील शेळके यांना मिळालेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आपल्यासोबत कामशेत शहराचे जे सरपंच आहेत रुपेश गायकवाड आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की एकंदरीत हे जे मताधिक्य जे मिळालेले आहे ते मताधिक्य मावळातून का त्यांनी नक्की कशामुळे एवढं सगळं मताधिक्य मिळेल, कारण की महाराष्ट्रामध्ये ह्या मताधिक्याची चर्चा सुद्धा चालू आहे. सरपंच तुमचं खूप खूप स्वागत सह्याद्री वार्तामध्ये. नमस्कार. खरं तर तुम्ही सुनील शेळके यांचं काम पाहिलेलं आहे बऱ्यापैकी, हा भाग असेल. काय वाटतं एवढं मताधिक्य भेटले, लाखो मध्ये गेले मताधिक्य, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे. काय एवढं मताधिक्य मिळण्याचं कारण काय? त्याचं कारण म्हणजे असं की गेले 5 वर्ष 2019ला सन्माननीय आमदार साहेबांचा 93,000 विजय झाला. त्याच्या अगोदरपासून सुद्धा आणि विजय झाल्याच्या नंतर या 5 वर्षामध्ये की गेले 25 वर्ष या मावळ तालुक्यामध्ये कधीच विकासाची गंगा वाहिली गेली नाही. ती विकासाची गंगा या मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट सन्मान्य आमदार साहेबांनी केलेली आहे. सुमारे या मावळ तालुक्यामध्ये 4,168 कोटी रुपये इतका निधी या कधीच कधीच या मावळ तालुक्यात मिळाला. बरोबर. त्याच्यामध्ये शहरी भाग असेल, खेडी भाग असतील, वाडे असतील, वस्त्या असतील, प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं काम आमदारांनी केलं. त्याच्यामध्ये जास्त करून महिला वर्ग असेल, महिलांसाठी आता या महायुती सरकारने जी लाडकी बहीण योजना काढली, तर ती योजना सरकारने काढली, पण आमदार साहेबांनी त्या योजनेला लागणारी काही फॉर्म भरणे असतील की जी यंत्रणा जी राबवली त्यामधून सुमारे 1 लाखाहून अधिक महिलांना दर महिना 1,500 रुपये या मावळ तालुक्यातल्या मायमाऊलींच्या खात्यावर जमा होतात. बरोबर. आणि प्रत्येक गावामध्ये आता या कामशेत शहरामध्ये सुमारे 22 कोटी रुपये निधी माननीय आमदार साहेबांनी दिलेला आहे. बरोबर. योजनेचे कामं चालू आहेत असे प्रत्येक गावामध्ये. मग दुसरी गोष्ट, आपल्या लोणावळा शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे, काणे फाट्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे. बरोबर. की इतक्या कमी वेळामध्ये इतके फास्ट काम, आणि तिथे आपल्या मावळ तालुक्याचे जे गोरगरीब जनता आहे यांना आरोग्य हे मोफत दिले जाणार आहे. मग हेच विकास काम इतकी झालेली आहेत. आणि ह्या लोकांना म्हणजे आपल्या या मावळ तालुक्यामध्ये काही शालेय अडचणी विद्यार्थ्यांना असतील, त्या शालेय अडचणी सोडवणे, आरोग्याच्या अडचणी सोडवणे, एखाद्याची पर्सनल अडचण असेल तरी ती मार्गी लावणं, लोकांच्या सुखदुःखात सामील होऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून योग्य तो न्याय देणं, या सर्व गोष्टी करून आज त्या लोकांनी मतांच्या रूपामध्ये आमदार साहेबांना आशीर्वाद दिले. लोकांना वाटतं की एवढं मत देखील कसं, त्याचं कारण की थेंबे थेंबे तळ्याची जी कामं आमदार साहेबांनी केली त्या कामांचा हा फळ आज या ठिकाणी आपल्याला मिळालेला. खरं तर कामशेत जो भाग आहे, कामशेत शहर जे आहे, कामशेत मध्ये पण खूप चांगलं मताधिक्य आमदारांना मिळालेलं आपल्याला बघायला मिळाले. आता त्याचं कारण काय? त्याचं कारण असं की 2021 साली ज्या ग्रामपंचायतच्या स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आमदार सन्माननीय सुनील शेळकेंच्या माध्यमातून ते आम्ही लढलो गेलो. बरोबर. आणि त्यावेळी देखील त्यांनी निवडणुकीच्या माध्यमातून प्रचाराच्या ज्या कोपरा सभा व्हायच्या त्यामध्ये की तुम्ही जी सत्ता बॉडी द्या, आम्ही तुम्हाला कम से कम 5 कोटी निधी देऊ असं त्यांनी आश्वासित आम्हाला दिलेलं होतं त्यावेळेस. पण 5 कोटीच्या ऐवजी त्यांनी आम्हाला 11 कोटी, कामशेतला 11 कोटी मिळाले आणि प्लस योजनेच्या 11 कोटी, असे 22 कोटी रुपये दिले. अरे बाप. त्याच्यामध्ये रस्ते असतील, ड्रेनेज असतील, शालेय शिक्षणासाठी मॅट असतील, म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांनी जलजीवन सारखं आहे. परत तुम्हाला सांगतो, आज आपल्याला कामशेतमध्ये तुम्ही पाहताय की पहिल्या काळामध्ये म्हणजे मागील काही 5 वर्षामध्ये कचऱ्याचं साम्राज्य होतं. आज प्रत्येक घराघरामध्ये गाव जे खेडे म्हणजे आजूबाजूला जे आपल्या वाड्या वस्त्या आहेत ह्याच्यामध्ये गाडी जाते. गाड्या पण पिकअप आमदार साहेबांच्या माध्यमातून आमदार साहेबांनी आम्हाला दिलेल्या आहेत. म्हणजे त्या एकंदरीत विचार करता की हा विकास झालेला विरोधकांना दिसला नाही, पण ज्या लोकांना ज्या महिलांना जो विकास दिसला त्यांनी मताच्या रूपामध्ये आमदार साहेबांना आशीर्वाद दिलेला आहे. मी त्या एकंदरीत पाहतोय की 1,500 रुपयाचा जो जे काय ती लाडकी बहीण योजना असेल किंवा
कामशेतमध्ये जो एवढं मताधिक्य मिळायचं कारण ते पण एक आहे, आणि जे इतर गोष्टी त्यांनी आमदारांनी दिल्या त्या पण त्याच्यामध्ये असेल. आता खरं तर काही दिवसापूर्वी म्हणजे प्रचार सभेमध्ये जेव्हा शेवटची सभा कामशेतमध्ये झाली ती, त्यावेळेस सुद्धा आमदार साहेबांनी काही घोषणा त्यावेळेस केली होती. त्याचाही काय फरक पडला असं वाटतं? त्याचा फरक म्हणजे असा की तो राजकीय विषय नाहीये, तो आपल्या सर्वांचा अस्मितेचा विषय की महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आमचे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज की ह्यांचा जे कामशेत शहरामध्ये आपलं प्रमुख बाजारपेठ म्हणून आपण जो ओळखतो, बरोबर, आज 52 गावाची प्रमुख बाजारपेठ म्हणून कामशेत शहराची ओळख आहे. आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूप पुतळा उभा राहावा अशी आमची सर्वांची, त्यात पक्ष नाही म्हणजे सर्वच कामशेतकरांचं आम्हाला संकल्पना आली, त्यामधून आम्ही ते करतोय. त्याच्यामध्ये काय त्या दिवशी आमदार साहेबांनी सांगितले की ते जर करायचं असेल तर त्याला 1 कोटी रुपये निधी मी देऊ शकतो. त्यावेळेस ते बोलले होते की मी निवडून येऊ अगर नाही येऊ पण मी 1 कोटी देणार, मी देणार. बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक आहे, आपलं बुद्धविहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह आहे, त्याच्यासाठी देखील त्यांनी मागील काळात पण दिलेली आहे, पण त्याची वर्क ऑर्डर व्हायची, अजून देखील आश्वासन त्यांनी दिलेले आहे. आणि मला 100% खात्री आहे की आश्वासन नुसतं पोकळ ते देत नाहीत, की नक्की जो शब्द दिला तो पाळणारा नेता म्हणजे आमदार सुनील शेळके. खरं तर पाहतोय आपण की तुम्ही SRPचे खरं तर रमेश भाऊ असतील, रमेश भाऊ पण त्यावेळेस तिथं सोबत होते. खरं रमेश भाऊ आणि सूर्यकांत वाघमारे हे 2 जे मोठे नेते मानतो मावळ तालुक्यात, हे 2च नेते सोबत होते. एकीकडं सगळी नेते आणि एकीकडे हे 2 नेते यांच्यासोबत होते, तरी एवढं मताधिक्य मिळाले. त्याचं सन्माननीय वाघमारे साहेब यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आठवले साहेब आहेत, आणि माहिती सोबत ते आहेत, बरोबर. आणि आम्ही देखील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सन्मान्य रमेश साळवे 2013 साली ज्यावेळेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेस पासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी आमची अलायन्स आहे. पहिल्यापासून आम्ही राष्ट्रवादी संघ अलायन्स मध्ये आहोत, त्याच्यामध्ये काही नवीन असं काही नाही. माहितीच्या माध्यमातून वाघमारे साहेब देखील आले आणि आमदार साहेबांना या आंबेडकरी जनतेची खूप मदत झाली, कारण या तालुक्यामध्ये आंबेडकरी समाजाचे सुमारे 45,000 मतदान आहे, बरोबर. आणि ते एक गठ्ठा आमदार साहेबांना त्याचा प्लस पॉईंट झालेला, दोन्ही नेते त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना त्याचा फायदा झालेला आहे. अच्छा. लोणावळ्यामध्ये पण आता तुम्ही पासाल, तिथं पण जो पुतळ्याचा प्रश्न होता तो सुटलेला आहे, बरोबर. ते काम सुद्धा चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं देखील सुशोभीकरणाचं काम चालू आहे. लोणावळ्यामध्ये तुम्हाला सांगतो, आता ग्लास स्कायवॉकचा प्रकल्प 350 कोटी रुपयाचा आहे, बरोबर. तो प्रकल्प आता चालू आहे. तो झाला तर लोणावळ्यामध्ये कितीतरी रोजगार उपलब्ध होणार आहे, पर्यटनाला चालना मिळणार आहे, जेणेकरून पूर्ण लोणावळ्याकरांचे बेरोजगार आहेत, तरुण आहेत, यांना तिथं रोजगाराची उपलब्ध होणार आहे. आजूबाजूच्या गावांमध्ये देखील रोजगाराची उपलब्धता माध्यमातून होणार आहे. जर समजा की आपण विचार करा की 5 वर्षामध्ये 2 वर्ष कोविडमध्ये गेले, 3 वर्षामध्ये जर 4,168 कोटी रुपये या मावळ तालुक्यामध्ये आले, आता या येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्ही विचार करा की किती विकास या मावळ तालुक्यात होऊ शकतो, बरोबर. त्याच्यामुळे जनतेने ठरवलं की विकास पुरुष कोण आहे आणि त्या विकासाला जनतेने मत दिलं. खरं तर चर्चा अशी पण आहे की यावेळेस आमदार साहेबांना कदाचित मंत्रीपदी भेटू शकतो, असंही काहीतरी चर्चा चालू आहे सध्या. त्याबद्दल समजा मंत्रीपद जर भेटलं तर कितपत फायदा होऊ शकतो असं वाटतं तुम्हाला? कोणतंही खातं असेल मंत्रीपद मिळालं तर 100% फायदा होईलच, पण मंत्रीपद नाही मिळालं तरी मिळालं तरी पण आमदार साहेब असे म्हणजे विकासाला कधीच थांबवणार नाही, ते थांबवू शकत नाही. या मावळ तालुक्याला एक वेगळं या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये स्वरूप निर्माण होणार आहे. बरं. खरं तर सरपंच तुम्ही बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर दिली आणि खरं तर एवढं मताधिक्य मिळण्याचं कारण तुम्ही व्यवस्थित सांगितलेलं आहे. तुम्ही आमचे संपर्क केले त्याबद्दल खूप धन्यवाद. खरं तर कामशेत शहराचे जे सरपंच आहेत रुपेश गायकवाड हे आपल्या सोबत होते. खरं तर सुनील शेळके यांना एवढं मताधिक्य जे मिळालेले, लाखाच्या घरात त्यांचं मताधिक्य गेलेले, हे मिळण्याचं कारण म्हणजे 4,000 करोडचा जो विकास जो निधी त्यांनी मावळासाठी आणलेला आहे, वेगवेगळे प्रकल्प असतील, कानाफाट्याचा जिल्हा रुग्णालय असेल किंवा लोणावळ्याचं जिल्हा रुग्णालय असेल, स्मारक असतील,
पूल असतील, त्यानंतर रोड असेल, असे वेगवेगळे महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी जे मार्गी लावलेले आहेत. तळेगावचं नगरपालिकाची बिल्डिंग असेल किंवा वडगावचं तहसील कार्यालय असेल, वेगवेगळे जे महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत सुनील शेळके यांनी केल्यामुळे, किंवा महिलांसाठी जे 1500 रुपये म्हणजे लाडकी बहीण योजना असेल, अशासारखे वेगवेगळे जे प्रकल्प जे योजना सुनील शेळके किंवा त्यांच्या सरकारने त्यांनी आणल्यामुळे कदाचित सुनील शेळके एवढ्या मताधिक्याने निवडून आले असतील, असं यांचं मत आहे. आणि असं पूर्ण मावळचं ही मत आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये सपोज जर सुनील शेळके यांना जर मंत्रिपद मिळालं तर नक्कीच ते मावळचा जास्त विकास करतील, किंवा मिळो अगर न मिळो पण ते मावळकडे पूर्णपणे लक्ष असणार, अशा प्रकारचे या ठिकाणी सरपंचाने सांगितलेलं आहे. सह्याद्री वार्तासाठी मी प्रफुल्ल कामशेत.